बार्शी तालुक्यात दिसलेला वाघ सध्या धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात ठाण मांडून बसला आहे। डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातून वाघ बार्शी तालुक्यात आला। त्यानं अनेक वेळा बार्शी ते धाराशिव या भागांमध्ये फिरत अनेक वन्य प्राण्यांची शिकार करत आपली दहशत माजवली। वाघाला या परिसरात भरपूर खाद्य उपलब्ध असल्यानं त्याचा या भागात मुक्काम वाढत चालला असल्याचं अभ्यासकांचं मत आहे। वाघ काही दिवसांनी टिपेश्वर अभयारण्यात परत जाईल असा अंदाज सर्वांचा होता। मात्र महिना संपत आला तरी वाघानं परतीचा मार्ग पकडलेला नाही। तो बार्शीतील रामलिंग येडशी अभयारण्य आणि भूम तालुक्यातील काही गावांमध्ये फिरत आहे। नीलगाई, डुक्कर आणि अन्य प्राण्यांचे खाद्य सहज मिळत असल्यानं वाघ या भागात मुक्काम ठोकून राहिला आहे। आता वाघाचा शोध घेण्यासाठी वन विभागाकडून थर्मल ड्रोन आणि लाईव्ह कॅमेऱ्याचा वापर केला जात आहे। थर्मल ड्रोनमुळे वाघाच्या शरीराची उष्णता ओळखून त्याचे ठिकाण समजू शकते, तर लाईव्ह कॅमेऱ्यांमधून मिळालेल्या सिग्नलद्वारे वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवलं जात आहे। तसंच वाघाचे बार्शी ते धाराशिव भागातील हालचाली सतत मॉनिटर करण्यासाठी पुण्यातील रेस्क्यू टीम देखील कार्यरत आहे। एवढ्या सर्व टेक्नॉलॉजीचा वापर करून देखील वाघ अद्याप सापडलेला नाही। वाघाचा ठावठिकाणा न सापडल्यानं वन विभागाने या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे।